खरं सांगू का, हा पॅसेज क्लीन करण्यासाठी दोघींची काहीही गरज नसते. पण मी क्लीन करत असले की तिला वाटते अरे ताई एकटीच काम करते आहे, म्हणून ती मदतीला येते. आणि ती करत असली की मला वाटतं अरे तिचं छोटंसं बाळ आहे, किती वेळ करेल बिचारी, म्हणून मी तिच्या मदतीला जाते. बरं चला, काही का असे ना, माझा पॅसेज मस्त क्लीन झाला. त्यानंतर ही अश्विनीची देवीची मूर्ती आहे आणि हिला आम्हाला नेसवायची होती साडी. सो एक कोरं कापड होतं, ते व्यवस्थित कट करून त्याला लेस लावून आम्ही अशा प्रकारे देवीची साडी तयार केली. व्हाईट कलरचं एक कापड होतं, तुटकं फुटकंच पण कोरं होतं, त्यामुळे त्यालाही लेस लावली आणि व्यवस्थित कट करून देवीला अशी ओढणी ओढवली. जे काही स्टोन होते, स्टोनच्या लेस होत्या, त्यापासनं देवीला दागिने तयार केलेत. आणि बघा आता अशी दिसते माझी देवी. जरा जवळून दाखवते बघा. इतकं सुंदर रूप आलं ना देवीला की काय सांगू. देवीला सजवून झालं, म्हटलं चला आता घरही जरा सजवून घेऊयात दिवाळीसाठी. सो पटपट जे आहे, ज्या काही फुलांच्या माळा होत्या त्या लावल्या, लाईटिंग लावली. आणि माझं घर सजलेलं पाहून आमच्या फ्लोअरवरच्या सर्वांना स्वरूप आला आणि त्यांनीही आपापली घरं सजवायला घेतलीत. आणि खरंच मिळून कामं केली ना, खूप पटपट होतात. फ्लोअर सजवून झाल्यानंतर मी माझं घरही सजवलं. आणि चला अशा प्रकारे जे आहे, माझं घर दिवाळीसाठी सजून मस्त तयार आहे. कसं दिसते नक्की कमेंट करून सांगा. बाय.